ए भाई हे घे गरमागरम कॉफी. थँक्यू. हा वेल डिग्स. हा कॉफी पिऊन झाली की वरती रूम आहे ना, द वन विथ द विंडो, हा ती क्लीन कर अँड रेडी ठेव. हा भाई करतो. हे पण भाई कोणासाठी करायची रे? म्हणजे तू इथे खाली सोफ्यावर झोपतोस, मी वरती तुझ्या बेडरूम मध्ये झोपतो, मग कोणासाठी रूम खाली करायची? गेस्ट येणार आहे. गेस्ट? कोण गेस्ट? तुला आल्यावर कळेल. ओके, जस्ट सगळ्या बेडशीट्स चेंज कर, क्लीन द वॉशरूम अँड ओव्हरऑल रूम क्लीन करून ठेव. ओके. हा भाई एकदम चकाचक करून ठेवतो. सईचा ईमेल? Why is she sending me an email? Dear Mr. Deshpande, your son Nachiket has met with a serious accident and is not keeping well. Please make arrangements to take him back to Australia. It would be great if you personally come here. Warm regards, Appa Kitkar. Okay. I get it. म्हणजे हिटलर तिला बोलला असणार, नचिकेतच्या डॅडला ईमेल लिही म्हणून तिने लिहिला आणि मला सेंड केला. स्मार्ट गर्ल. अहो काहीतरीच काय, नचिकेतच्या वडिलांना आत्ताच तुम्ही पत्र पाठवलंत ना, लगेच कसं मिळेल? लगेच मिळेल. अहो शक्य आहे का ते? ते ऑस्ट्रेलिया म्हणजे 7 समुद्रापार, तिकडे पत्र मिळून त्याचं उत्तर येईपर्यंत किमान 10 दिवस तरी लागतील. हे बघा, तुम्ही मूर्खासारखं बडबडू नका. संगणकावर लिहिलेलं पत्र हे विजेच्या गतीनं समोरच्याला मिळतं आणि त्याच गतीनं त्याचं उत्तर येतं. त्या मोठ्या कांगारूचं उत्तर नक्की आलं असेल. ताई, बरं झालं तू आली. काय झालं अप्पा? अगं त्या रवी देशपांडेचं उत्तर आलं का? हो आले. अगो काय सांगतेस? मग मी तुम्हाला म्हटलं नव्हतं? सांग सई, लवकर सांग, काय लिहिलंय त्यांनी त्या पत्रात? अप्पा इंग्रजीत लिहिलंय त्यांनी पत्र. हो बरोबर आहे, त्याच्याकडनं मराठीची अपेक्षाच नाहीये. आता त्याला कळावं म्हणून तर आपण इंग्रजीतनं पत्र लिहिलं ना, नाईलाजानं. सई तू असं कर, तू भाषांतर करून मला सगळं काय असेल ते सांग. हो सांगते. अप्पा त्यांनी असं लिहिलंय की तुम्ही पाठवलेलं पत्र आम्हाला मिळालं, ते वाचून नचिकेत बद्दल खरंच खूप काळजी वाटते. आम्ही लवकरात लवकर काहीतरी मार्ग काढतो. पत्र आम्हाला पाठवल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. तुमचा रवी देशपांडे. वा लवकरात लवकर मार्ग काढतो म्हणजे तो इथे येणार. अहो कशावरून? अहो कशावरून म्हणजे काय, त्यानं तसं लिहिलंय ना, आणि काळजी वाटतीये म्हणजे त्याला इथे नक्की यावंच लागेल. सौभाग्यवती, अहो या अप्पा केतकरच्या कुशाग्र बुद्धिमत्तेसमोर भले भले हरले. इथे हे कांगारू म्हणजे काय चीज आहे. अप्पा मी जरा केतकीकडे जाऊन येते. आता त्या केतकीकडे कशाला चाललीस अचानक? अप्पा माझं काही काम नाहीये, तिचंच काम आहे. तिला मराठी व्याकरणात काही शंका आहे. काय सांगतेस काय? अगं मग तसं असेल तर ताबडतोब जा. काय मराठी भाषेची सेवा करायची संधी आपण कधीही सोडायची नाही. हो अप्पा आलेच. हो जा जा जा. आलेच. हो. नचिकेत काय गरज होती बरं त्या पत्राला उत्तर पाठवायची? वेडायस करे तू जरा. मला वाटलं तुला माहित असावं म्हणून ते पत्र मी तुला पाठवलं, पण नाही, तू तर उत्तर देऊन मोकळा झालास. आता आप्पांना असं वाटतंय ना की तुझे बाबा खरंच येणार आहेत तुला इथे घ्यायला. साई तू चिडली ना की खूप ब्युटिफुल दिसते. आपण खूप दिवसात असं इन पर्सन भेटलो नाही ना. नचिकेत मी काय बोलतेय, तू काय बोलतेस, तुला कळत नाहीये का रे? नाही सिरियसली तू खूप ब्युटिफुल दिसतेय. तू अशी बोलत राहा, मी असा बघत राहीन तुझ्याकडे. नचिकेत आधी मला सांग, कसला विचार करून तू लगेच उत्तर पाठवलंस ते? तुला काय गरज होती त्यांना वाचून दाखवायची? आता आपण मला अचानक विचारलं, मग माझ्या तोंडून निघून गेलं.
ते नेहमी अचानकच विचारतात. नेचर तुला माहिती पाहिजे सई. बाय नाव फुल ऑन बॅटिंग केली पाहिजे तू. नचिकेत तुझी चूक मान्य कर. एकतर तू ते उत्तर पाठवलं म्हणून मला ते वाचून दाखवावं लागलं आप्पांना. इट वॉज नॉट कंपल्सरी. मी काल ती नोट लिहिली नव्हती की आप्पांना वाचून दाखव म्हणून. नचिकेत तू गडबड करतोस आणि आता तू मलाच बोल. तू चिडू नको आप्पांसारखी सई. नको बोलूस माझ्याशी. सई असं कसं नको बोल. नचिकेत नचिकेत अरे कशाला उठलास तू? वैद्याने सांगितलंय ना आपल्याला पायावर जास्त वजन द्यायचं नाही म्हणून. ओके ओके फाईन. मी नाही वजन देणार. तू अशी बसून राहा ना माझ्याजवळ प्लीज. अजिबात नाही. वेड्यासारखं वागतोस आणि मग त्याचा त्रास मला होतो. मी तुला त्रास देत नाही सई. तू त्रास करून घेते. आता ना तुझे बाबा इथे नाही आले ना की आप्पा मला परत त्यांना पत्र पाठवायला सांगा. मग कुणाला पत्र पाठवू, काय लिहू? नचिकेत तुझ्या एका त्या उत्तरामुळे हे सगळं झालंय. सई रिलॅक्स रिलॅक्स. असं काय होणार नाही. लेट मी टेल यू वन थिंग. हो आप्पा हो लगेच येते आप्पा. हो 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 हां नचिकेत मी निघते. आप्पा बोलवत आहेत मला. हिटलर तुझं काय करू मी? तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. आमच्यावर आलेलं गंडांतर दूर केल्याबद्दल आम्ही तुमच्या पेटीत ₹1.25 टाकत आहोत. आप्पा हा तुम्ही सांगितलं होतं तसा बदामाचा शिरा केलाय. हा भरपूर तूप घातलंय ना. हो आणि बदाम बेदाणे काजू घातलेत की नाही? हो सगळं भरपूर घातलंय. हा, द्या, 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 द्या. सई तू पण घे ग शिरा. कांगारू ऑस्ट्रेलियाला परत जाणार आहे ना म्हणून ह्यांनी गोड बनवायला सांगितलंय आज. अहो तुमचं जर बोलून झालं असेल तर मी जरा पुढचं काम पूर्ण करतो. तुम्हाला काम आहे आज? का? अहो मला काम रोजच असतं. फक्त तुम्हाला ते दिसत नाही. हा लिही सई लिही. हा या ₹1.25 स्वीकार करून आम्हाला भविष्यात या कांगारू सारख्या अरिष्टातून वाचवावे. तुमची कृपादृष्टी अशीच राहावी म्हणून माझी नात सई केतकर ही 11 सोमवारचे उपास करेल. सई करशील ना उपास? आता तुम्ही फरमान सोडलंय म्हणल्यावर नाही म्हणणार आहे का ती? तुम्ही जरा गप्पा बसाव. करेल ती. हो झालंय ना पत्र लिहून? हो आप्पा. हा आता तुम्ही तिघी जणी पार्लेश्वराच्या मंदिरात जा आणि माझ्या वतीनं ₹1.25 त्या पेटीत टाका आणि हे पत्र पण टाका न विसरता. पत्र पण पेटीत? हो पार्लेश्वराला लिहिलेली चिठ्ठी आहे ती. काय आपल्या मनातली एखादी इच्छा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला जर परमेश्वराचे आभार मानायचे असतील तर ग्रामदेवतेला असं पत्र लिहायचं आणि ते पेटीत टाकायचं. ही खूप जुनी परंपरा आहे आपल्या गावची आणि पार्लेश्वर हे आपलं ग्रामदैवत. अहो पण तुम्ही लिहिलंय ना पत्र? नाही मला जरा शिरा खाऊ देत. बरं तुम्ही म्हणाल तसं. आज अगदी पवित्र आणि मंगलमय असा दिवस आहे. ते कांगारू इथून परत जाणार याची मला आता खात्री पटली. अहो पण तुम्ही जरा गप्प बसाव. माझ्या आनंदावर विरजण टाकू नका. तुम्ही म्हणाल तसं. वा आता इडापिडा कायमची टळणार. देव पावलाय आज आपल्याला. Yeah, Caddy. Yeah, you see the temple? Come straight ahead from it and take the second right. Yeah, I know there's some work going on over there. Exactly. म्हणून one way केलाय, but ते GPS वरती दिसणार नाही. Okay. So don't worry, you'll reach there in a few minutes. Okay. Okay. Bye bye. इडियट. सॉरी भाई सॉरी विसरलो.
आपण. विसरलो मग. रूम क्लीन केली का? अरे आई एकदम चक्काचक केलीये, ओळखणार पण नाही तू. गुड. बिकॉज कॅडी इज अ स्पेशल गेस्ट. अरे भाई कोण आहे हा कॅडी? डोंट वेस्ट युअर टाइम. एक काम कर, लिव्हिंग रूम पण क्लीन करून घे. हा, वय महाराजा, जशी आपली आज्ञा. गुड. घरात 4-4 बायका आहेत, पण एकीचंही लक्ष नाही. मी म्हणतो एवढी झळमट झालीच कशी? आओ हाय, तुमचे नॅक साहेब आहेत का घरात? डोंट यू गेट मी? तुमचे नचिकेत सर आहेत का घरात? ओ ओके 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 ओके. Yeah, so hi. I was asking you, तुमचे नचिकेत sir, is he in the house? ते आहेत का घरी? Actually, he said me. Okay, whatever. Forget it. You do one thing. You go and tell him I am here. Okay? What are you staring at? चिकेतला जर का कळलं ना की तू असं एक टक लावून माझ्याकडे बघतोय, he'll sack you within a minute. I hope you know that. क्षमा करा, मी ओळखलं नाही आपल्याला. Oh, so what? I mean, त्यात काय एवढं? मी नचिकेतची फ्रेंड आहे. Would you do one thing? Just go and tell him Carrie is here, okay? कुठून? सिडनी, ऑस्ट्रेलिया. वाह, उत्तम. Hey, good. And yeah, one more thing.
Can you please get me a glass of cold water? I am extremely exhausted. थांबा थांबा थांबा. आतमध्ये यायची एवढी घाई करू नका. Okay, okay. But what happened? I mean, काय झालं? आमच्याकडे की नाही परदेशी माणसांचं स्वागत करण्याची एक अशी विशिष्ट पद्धत आहे, Oh, जिची आयुष्यभर लक्षात राहील अशी. आणि त्यातून तुम्ही तर काय आमच्या साहेबांच्या पाहुण्या आहात, म्हणजे तर बघायलाच नको. मी आलोच, तुम्ही थांबा इथेच. so sweet of you. Oh, what are you doing? Stop! What the heck? Oh, okay. Cool. What the heck? What are you doing? Oh, stop! Are you nuts? What are you doing? स्वदेशी अप्पा केतकरच्या दारात आलेली परदेशी पिढा, हिचं स्वागत आम्ही असंच करतो, कायम लक्षात असू दे. Wait. What did you say? Ketkar म्हणजे? This is in Mac's house? या रेषेच्या आत परदेशी माणसांना यायला प्रवेश निषिद्ध आहे. आणि तुझ्यासारख्या उथळ आणि उच्छृंखल पेहराव करणाऱ्या वाह्यात मुलीला तर आम्ही घरातच घेत नाही. Okay, fine. I made a mistake. Okay? मी wrong घरामध्ये आले. But still, that doesn't give you any right to insult me like this. हॅकला सांगणार आहे मी हे सगळं. This old man, oh, not so very sweet man, doesn't even know how to behave. जाऊन सांग त्याला. हे असे ओढून प्यायलोय मी. तू आप्पा केतकरांना भेटलीस हे ऐकूनच त्याचा थरकाप होईल. You know what, old man? हे जे काही झालं त्याबद्दल तुम्ही मला एका राईट मॅनर मध्ये पण सांगू शकला असता. But whatever you did is absolutely not done. माझ्या दारात आलेल्या माणसाशी कसं वागायचं हे मी ठरवतो, कारण मी मालक आहे या घरचा. Really? So what? Who cares? भिकेचे डोहाळे लागल्यासारखे हे असे अर्धवट कपडे घालून माझ्या पवित्र वास्तूत येणाऱ्यांना ही अशीच वागणूक मिळते आणि यापुढेही मिळत राहील. So what? I mean, so what if I am wearing these clothes? And by the way, please you do not tell me what attire I should be doing. ते म्हणतात ना, ज्यांचं माइंड डर्टी असतं त्यांना एखादा साडी नेसलेल्या मुलीकडे पण तसेच बघतात. Single girl by her clothes is just so primitive. But you know what? That's your problem. None of my business. माझ्याच दारात उभं राहून मलाच अक्कल शिकवतेस? चल निघितून, नाहीतर पोलिसांना बोलवेन मी. OMG. पोलिसांना? You know what? Go ahead. Call the cops. I am not scared of anyone. काय तो अवतार, काय ती भाषा, काय ते कपडे. कपडे. चल निघितून. परत जर इथं आलीस तर याद राख. To hell with you. चल निघ. एक कांगारू कमी होतं तर त्याच्या जोडीला आता ही कांगारीण आलीये.